मित्रांनो, आपल्या शरीरात काही चूक घडली की लगेच त्याचा परिणाम आपल्या पचनावर होतो आणि हे पचन बिघडल्यावर एक अशी समस्या आपल्याला त्रास देते जी अनेकदा दुर्लक्षित केली जाते आणि ती म्हणजे ऍसिड रिफ्लक्स किंवा पित्ताचा त्रास। जसं जसं आपल्या आहारात फास्ट फूड, तेलकट पदार्थ, उशिरा झोपणं आणि स्ट्रेस वाढतो तसं तसं आपल्या पचन संस्थेवर ताण येतो। त्यामुळे छातीत जळजळ, पोटात दुखणं, उलटी होणं, तोंडात आंबट पाणी येणं, अगदी डोकं जड होणंही होऊ शकतं। पण यावर कायम औषधांवर अवलंबून न राहता काही घरगुती नैसर्गिक उपायांनी आपण हा त्रास दूर करू शकतो। आज आपण अशाच 9 प्रभावी उपायांबाबत जाणून घेणार आहोत जे तुम्हाला नक्कीच उपयोगी ठरतील। तत्पूर्वी जर तुम्ही आपल्या YouTube चॅनलवर नवे असाल तर ह्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच आरोग्यदायी टिप्स नेहमीच तुम्हाला मिळत राहतील। चला तर मग मित्रांनो, व्हिडिओला लगेच सुरुवात करूया। नंबर 1, केळं, नैसर्गिक ऍसिड ब्लॉकर। केळं हे पचनासाठी अत्यंत उपयुक्त आणि सहज पचणारे फळ आहे। यात पोटॅशियम मुबलक प्रमाणात असते, जे शरीरातील आम्ल निर्मिती नैसर्गिक पद्धतीने कमी करण्यात मदत करते। त्यामुळे जे लोक वारंवार आम्लपित्ताचा त्रास अनुभवतात त्यांच्यासाठी केळं एक सोपी आणि नैसर्गिक उपचार पद्धती ठरू शकते। तसेच यातील इतर खनिजे व जीवनसत्वे शरीराचे एकूण आरोग्य सुधारण्यास सहाय्य करतात। केळं खाल्ल्यानंतर पोटात एक संरक्षक थर तयार होतो, जो अन्ननलिकेला आम्लामुळे होणाऱ्या जळजळीपासून व त्रासापासून वाचवतो। याशिवाय केळीतील नैसर्गिक फायबर पचन प्रक्रिया सुधारण्यास मदत करते आणि मलावरोध कमी करतं। नियमितपणे पिकलेलं केळ खाल्ल्यास पोटाचे विकार कमी होतात आणि पचन संस्था निरोगी राहते। केळ घेण्याचा सर्वोत्तम वेळ म्हणजे सकाळी उपाशीपोटी किंवा दुपारच्या जेवणानंतर एकदा। पण मित्रांनो, कच्चं केळ खाणं टाळावं, कारण ते बद्धकोष्ठतेची समस्या वाढवू शकतं। पूर्णतः पिकलेलं पिवळसर केळच सेवन करावं, ज्यामुळे त्याचे पोषक गुणधर्म आणि पचन सुधारण्याची क्षमता पूर्णपणे मिळते। अशा प्रकारे केळं आपल्या दैनंदिन आहारात एक साधं पण प्रभावी आरोग्यदायी फळ म्हणून समाविष्ट केलं जाऊ शकतं। नंबर 2, तुळस, ऍसिडचा नैसर्गिक अँटीडोट। तुळस ही भारतीय आयुर्वेदातील एक अमूल्य देणगी मानली जाते। तिच्यामध्ये असणारे अँटी अल्सर आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म पोटातील अति आम्ल निर्मितीला प्रभावीपणे आळा घालतात, ज्यामुळे ऍसिडिटी, अल्सर किंवा पोटातील जळजळ यांसारख्या समस्या कमी होण्यास मदत होते। तुळस केवळ औषधी गुणांनी समृद्ध नाही, तर ती शरीराच्या एकूण रोगप्रतिकारक शक्तीलाही बळकटी देते। तुळशीची पानं चघळल्यावर तोंडात लाळ स्त्रवते, जी पचनासाठी अत्यंत महत्त्वाची असते। योग्य प्रमाणात लाळ तयार झाल्यामुळे पोटातील आम्लाचे प्रमाण संतुलित राहते आणि अन्न सहज पचते। याशिवाय तुळशीचे सेवन मानसिक तणाव कमी करण्यास मदत करते, जे ऍसिड रिफ्लक्सचे एक मोठे पण दुर्लक्षित कारण आहे। त्यामुळे तुळस शरीरासोबत मनालाही शांत ठेवते। तुळशीचं सेवन करण्यासाठी सकाळी आणि रात्री 4 ते 5 कोवळी पानं चघळणं फायदेशीर ठरतं। जर पानं थेट खाणं आवडत नसेल तर तुळशीचं पाणी उकळवून थंड करून प्यायल्यास देखील तेवढाच फायदा होतो। या साध्या पण प्रभावी पद्धतींमुळे तुळस आपल्या दैनंदिन जीवनात सहजपणे सामील करता येते आणि पचन संस्थेचं आरोग्य सुधारता येतं। नंबर 3, थंड दूध, छातीतील जळजळ तात्काळ शांत करते। मित्रांनो, दूध हे आयुर्वेदानुसार पित्तशामक पेय मानलं जातं आणि पचन संस्थेच्या आरोग्यासाठी उपयुक्त ठरतं। यात भरपूर प्रमाणात कॅल्शियम असतं, जे पोटातील आम्ल निर्मितीची प्रक्रिया कमी करतं आणि आम्लपित्ताचा त्रास कमी करण्यास मदत करतं। विशेषतः थंड दूध छातीत होणारी जळजळ आणि आम्लामुळे होणारी अस्वस्थता तात्काळ कमी करतं। दूध सेवन करताना ते थोडं थंड असावं आणि त्यात साखर टाळावी, कारण साखर पचनास अडथळा आणू शकते। जर ऍसिडिटीचा त्रास जास्त असेल तर दुधात चमचाभर साजूक तूप मिसळून पिणं अधिक फायदेशीर ठरतं। हे मिश्रण पित्त शमनासाठी तसेच पोटातील उष्णता कमी करण्यासाठी प्रभावी आहे। दूध घेण्याचा उत्तम वेळ म्हणजे रात्री झोपण्यापूर्वी किंवा छातीत जळजळ होताना। झोपण्यापूर्वी दूध घेतल्याने पचन संस्था शांत राहते आणि रात्री आरामदायी झोप मिळते। योग्य प्रमाणात आणि योग्य पद्धतीने दूध पिण्याने पोटातील जळजळ, ऍसिडिटी आणि पित्ताचे विकार लवकर कमी होतात। नंबर 4, बडीशेप, पोटाला थंडावा देणारी। मित्रांनो, सोप किंवा बडीशेप ही केवळ मुखशुद्धीसाठीच नव्हे तर ऍसिडिटी आणि पचनासंबंधी अनेक समस्यांसाठी एक प्रभावी उपाय मानली जाते। तिच्यामध्ये असणारे अँटी अल्सर घटक पचनक्रिया सुधारतात, गॅस कमी करतात आणि पोटातील उष्णता कमी करण्यास मदत करतात। त्यामुळे जेवणानंतर बडीशेप घेणं केवळ चविष्टच नाही तर आरोग्यासाठीही फायदेशीर ठरतं।
भोजनानंतर अर्धा चमचा बडीशेप चघळल्याने पचनाला चालना मिळते आणि ॲसिडिटीचा त्रास कमी होतो। याशिवाय बडीशेपमधील नैसर्गिक तेल पोटात एक प्रकारचा थंडावा निर्माण करतं, ज्यामुळे छातीत जळजळ किंवा पोटातील अस्वस्थता कमी जाणवते। त्यामुळे ती ॲसिडिटीग्रस्त लोकांसाठी सहज आणि नैसर्गिक उपाय ठरते। बडीशेप घेण्याचा आणखी एक फायदेशीर मार्ग म्हणजे 1 चमचा बडीशेप 1 कप पाण्यात रात्री उकळून ठेवणं आणि सकाळी ते पाणी पिणं। हे पाणी पचनसंस्था शांत करण्यास, आम्लपित्ताचा त्रास कमी करण्यास आणि शरीरातील उष्णता संतुलित ठेवण्यास मदत करतं। नियमित वापराने बडीशेप पचन सुधारते आणि ॲसिडिटीपासून नैसर्गिक संरक्षण देते। नंबर 5. लवंग, छोटं पण ताकदवान उपाय। लवंग ही केवळ मसाल्यांमधील एक सुगंधी घटक नाहीये, तर ती पचन संस्थेसाठी देखील अत्यंत उपयुक्त औषधी मानली जाते। यात असणारा युजेनॉल नावाचा सक्रिय घटक ॲसिड रिफ्लक्स कमी करण्यात मदत करतो आणि पचनक्रिया सुधारतो। त्यामुळे छातीत होणारी जळजळ, आम्लपित्त किंवा पोटातील जळजळ यांसारख्या त्रासांवर लवंग एक नैसर्गिक उपाय ठरते। लवंग वापरताना ती चावू नये, तर फक्त दाताखाली धरून ठेवावी। यामुळे लवंगेतून हळूहळू औषधी रस बाहेर पडतो आणि तो तोंडातून गळ्यापर्यंत जाऊन छातीत होणारी जळजळ शमवतो। हा रस आम्लपित्तामुळे होणारी अस्वस्थता कमी करून पचनसंस्थेला आराम देतो। पण मित्रांनो, लवंग तिखट स्वभावाची असल्यामुळे ती रिकाम्या पोटी आणि जास्त प्रमाणात घेणं टाळावं। योग्य प्रमाणात आणि योग्य वेळी लवंग घेतल्यास ती पचन सुधारण्यासाठी, ॲसिडिटी कमी करण्यासाठी आणि पोटातील त्रास शांत करण्यासाठी प्रभावी ठरते। नंबर 6. वेलची। वेलची ही केवळ अन्नाला सुगंध आणि चव देणारी मसाला नाही, तर ती आयुर्वेदात एक प्रभावी औषधी म्हणून ओळखली जाते। तिच्या गुणधर्मांमुळे ती वात, कफ आणि पित्त या तिन्ही दोषांवर काम करते, ज्यामुळे पचनसंस्था संतुलित राहते आणि ॲसिडिटीचा त्रास कमी होतो। वेलचीतील नैसर्गिक तेल पोटाला थंडावा देतं आणि आम्लपित्तामुळे होणारी जळजळ शमवण्यास मदत करतं। वेलचीचा उपयोग करण्यासाठी 2 वेलच्यांचे दाणे ठेचून 1 कप पाण्यात ते उकळा। पाणी थंड झाल्यावर ते पिणं फायदेशीर ठरतं। या पद्धतीने वेलचीतील औषधी गुणधर्म पाण्यात उतरतात आणि पचन सुधारण्यास मदत करतात। यामुळे जेवणानंतरची जडत्वाची भावना, गॅस किंवा पोटातील अस्वस्थता कमी होते। मित्रांनो, हे वेलचीयुक्त पाणी संध्याकाळी किंवा झोपण्याआधी प्यावं। यामुळे रात्री पचन सुरळीत होतं, शरीर शांत राहतं आणि झोप चांगली लागते। नियमित वापर केल्यास वेलची पोटातील आम्लपित्ताचे प्रमाण कमी करून पचनसंस्थेचं आरोग्य टिकवून ठेवते। नंबर 7. पुदिना, नैसर्गिक थंडावा देतं। पुदिना हा नैसर्गिकरित्या थंड गुणधर्मांचा असून पचनसंस्थेच्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे। त्यातील मेंथॉल घटक पोटातील आंबटपणा कमी करतो, छातीत होणारी जळजळ शमवतो आणि गॅसची समस्या दूर करण्यास मदत करतो। त्यामुळे ॲसिडिटी, आम्लपित्त किंवा पोटातील उष्णता यांसारख्या समस्यांवर पुदिना एक नैसर्गिक आणि सहज उपलब्ध उपाय ठरतो। पुदिन्याचा उपयोग करण्यासाठी 10 ते 12 ताजी पानं 1 कप पाण्यात उकळून घ्या। हे पाणी थंड झाल्यावर पिणं फायदेशीर ठरतं। या पद्धतीने पुदिन्यातील मेंथॉल आणि इतर औषधी घटक पाण्यात मिसळतात, ज्यामुळे ते पोटाला थंडावा देतात आणि पचन सुधारतात। हे पुदिन्याचं पाणी भोजनानंतर किंवा ॲसिडिटीचा त्रास जाणवत असताना प्यावं। नियमित वापर केल्यास ते पोटातील जळजळ कमी करून पचनक्रिया सुरळीत ठेवतं। तसेच पुदिन्याच्या थंडाव्यामुळे शरीराला एक प्रकारची हलकी आणि ताजेतवानेपणाची जाणीव होते। नंबर 8. आलं, घरातील ॲसिड कंट्रोलर। मित्रांनो, आलं हे एक शक्तिशाली नैसर्गिक औषध मानलं जातं, ज्यामध्ये गिंजरोल्स नावाचे सक्रिय घटक असतात। हे घटक ॲसिड रिफ्लक्स म्हणजेच पित्ताचा त्रास कमी करण्यास, पोटातील गॅस टाळण्यास आणि अन्नपचन सुधारण्यास मदत करतात। आल्यामुळे पचनसंस्थेला उष्णता मिळते, ज्यामुळे अन्न लवकर पचतं आणि आम्लपित्ताचा त्रास कमी होतो। आलं वापरण्यासाठी त्याचा लहानसा ताजा तुकडा थेट चघळावा। जर त्याची तिखट चव त्रासदायक वाटत असेल तर आलं पाण्यात उकळून घ्यावं आणि ते पाणी प्यावं। या पद्धतीने आल्यातील औषधी गुणधर्म पाण्यात उतरतात आणि पचन सुधारण्यास मदत करतात। आलं भोजनानंतर किंवा पोट जड झाल्यास वापरणं उत्तम असतं। यामुळे अन्न लवकर पचतं, गॅस कमी होतो आणि पोटातील अस्वस्थता दूर होते। योग्य प्रमाणात आणि योग्य वेळी आलं घेतल्यास पचनसंस्थेचं आरोग्य चांगलं राखता येतं। नंबर 9. आवळा, पित्तनाशक सुपरफूड। मित्रांनो, आवळा हा नैसर्गिकरित्या व्हिटॅमिन सी ने समृद्ध असून तो पचनसंस्था स्वच्छ आणि निरोगी ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावतो। त्याच्या थंड आणि पित्तशामक गुणधर्मांमुळे ॲसिडिटी रोखली जाते आणि पोटातील जळजळ कमी होते। याशिवाय आवळा शरीरातील पित्त संतुलित ठेवून पचनक्रिया सुरळीत करण्यास मदत करतो। आवळा घेण्यासाठी 1 चमचा आवळा पावडर कोमट पाण्यात मिसळून रोज सकाळी पिणं फायदेशीर ठरतं। तसेच ताजा आवळा थोड्या मिठासोबत खाल्ल्यास त्याचा स्वादही वाढतो आणि पचनास मदत होते।
या दोन्ही पद्धतींनी आवळ्यातील औषधी गुणधर्म शरीरात सहजपणे शोषले जातात। सकाळी रिकाम्या पोटी आवळा घेतल्यास त्याचे परिणाम अधिक चांगले दिसून येतात। नियमित सेवनाने ऍसिडिटी कमी होते, पचन संस्था स्वच्छ राहते आणि शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते। अशा प्रकारे आवळा हा आरोग्य टिकवण्यासाठी एक सोपा आणि नैसर्गिक उपाय आहे। मित्रांनो, आपण पाहिलं की घरात सहज उपलब्ध असलेल्या नैसर्गिक गोष्टींनी ऍसिड रिफ्लक्स, पित्त आणि पचनाशी संबंधित त्रासांवर प्रभावी उपाय करता येतो। या उपायांचा सर्वात मोठा फायदा म्हणजे ते शरीराला कुठलाही दुष्परिणाम न देता मूळ समस्या दूर करण्यास मदत करतात। औषधं तात्पुरता आराम देतात, पण शरीराचं खरं संतुलन हे निसर्गातून मिळणाऱ्या साध्या आणि सातत्याने केलेल्या उपायांनीच पुनर्स्थापित होतं। त्यामुळे रोजच्या आयुष्यात या नैसर्गिक पद्धतींचा अवलंब केल्यास पचन संस्था मजबूत राहते आणि ऍसिडिटी सारख्या त्रासांपासून दूर राहता येतं। जर तुम्हाला आजचा व्हिडिओ माहितीपूर्ण आणि उपयुक्त वाटला असेल तर कृपया लाईक करा, कमेंट करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। आपण लवकरच पुन्हा भेटू नव्या आरोग्यदायी उपायांसह। तोपर्यंत निसर्गाशी नातं जोडा, निरोगी राहा आणि आयुष्य आनंदाने जगा। जय हिंद, जय महाराष्ट्र।